नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मी पायल शहा. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी मंत्र्यांकडून गेल्या 6 महिन्यातील कामाचा अहवाल मागितलाय. त्यामुळे आता मंत्र्यांना त्यांच्या विभागातील कामांचा हिशोब सादर करावा लागणार आहे. याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मंत्र्यांकडून कामाचा हिशोब घेतला होता. यावेळी त्यांच्या रडारवर शिक्षण खातं असल्याच्याही चर्चा आहेत. मिळालेल्या माहितीनुसार केवळ कागदांवरील कामांपेक्षा प्रत्यक्ष जमिनीवर किती कामं झाली यावर सुनेत्रा पवार यांचा भर असल्याचं दिसतंय. नागरिकांना दिसणाऱ्या विकास कामांचा आणि सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीचाही आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे संबंधित मंत्र्यांमध्येही या विषयाची चर्चा सुरू झाली आहे. सुनेत्रा पवार यांनी मंत्र्यांना त्यांच्या कामांबाबत स्पष्ट सूचना दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यांनी मंत्र्यांकडून 6 महिन्याचा अहवाल मागितलाय. प्रत्यक्ष जमिनीवर दिसणाऱ्या कामांचा हिशोब द्यावा लागेल असा इशारा दिलेला आहे.